हॅलो स्टुडंट्स, आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याचे इल्युस्ट्रेशन्स आणि एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, ॲडव्हांटेजेस पाहिलेले आहेत. तर आता आपल्याला या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याचा आणखीन एक ॲडव्हांटेज तो म्हणजेच ऑप्टिक फायबर हा आपल्याला पाहायचा आहे. ऑप्टिक फायबर्स हा ॲडव्हांटेज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे आपल्याला दोन्ही पाहायचं आहे. ऑप्टिक फायबर. ऑप्टिक फायबर म्हणजे काय, तर ऑप्टिकल फायबर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जे आहे ती लाईटच्या स्वरूपामध्ये कॅरी केली जाते. म्हणजे जसं आपण आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनमध्ये आपण जी वायर बघतो त्याच्यामध्ये कॉपर वायर वापरलेली असते, तांब्याच्या लहान लहान तारा असतात. पण ऑप्टिक फायबर जे आहेत तर त्याच्यामध्ये ग्लासचे फायबर्स जे असतात तर ते फायबर्स हे इन्फॉर्मेशन कॅरी करण्यासाठी यूज केले जातात. तर याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय आहे आणि त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा उपयोग कसा केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. तर ऑप्टिक फायबर याचं कन्स्ट्रक्शन आपण बघूयात. कन्स्ट्रक्शनमध्ये ऑप्टिक फायबर हा कशापासून बनवलेला असतो, तर कॉर्ड्स मटेरियलपासून बनवलेला असतो. आणि याचा कोअर जो आहे तो कोअर इतका स्मॉल असतो, त्याची डायमीटर इज व्हेरी स्मॉल, म्हणजे अगदी केसापेक्षा लहान जाडी असते त्याची, म्हणजेच नियर अबाउट 10⁻⁻⁴ एवढी त्याची डायमीटर असते. आणि आतला त्याचा जो कोअर आहे त्या कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.7 आणि त्याला आणखीन कोटिंग केलेलं असतं ग्लास मटेरियलनीच, आणि हे ग्लास मटेरियल जे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढा तो डेन्सर मीडियम जास्त असेल त्याचं, आणि जर कमी असेल तर तो रेअरर मीडियम झाला. म्हणजेच आता काय झालं, तर हा जो कोअर आहे कोअर आपण 1.7चा घेतलेला असल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा डेन्सर झाला, आणि क्लॅडिंग जे आहे वर आपण कोटिंग जे केलेलं आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.5 घेतल्यामुळं हे झालं रेअरर मीडियम. तर आता याचं वर्किंग कसं होतं हे आपण बघूयात. वर्किंगमध्ये लाईट एका बाजूने आपण ऑप्टिक फायबरवरती टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूमधून बाहेर पडलेली दिसते. तर ती ग्लासमधून टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या सहाय्याने, म्हणजे ज्यावेळेस आपण इथं हा लाईट इन्सिडेंट केलेला असतो एका एंडला, त्यावेळेस हा रिफ्रॅक्ट होतो आणि वॉलवरती पडतो क्लॅडिंगच्या, आणि परत त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. तो ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंटिन्यू काय होते, इंटरनली रिफ्लेक्ट होतं लाईट अपोजिट वॉलवरती, आणि कंटिन्युअस प्रोसेस होते. तर ह्या प्रोसेसमुळं एका टोकापासून सोडलेला लाईट जो आहे तो दुसऱ्या टोकापासून आपल्याला बाहेर पडलेला दिसतो. तर हे झालं याचं वर्किंग. आता या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण डायग्रामॅटिकली याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग दोन्हीही आपण बघूयात. तर याचं कन्स्ट्रक्शन पाहण्यासाठी आपण डायग्राम काढूयात. आता आपण कन्स्ट्रक्शन्समध्ये ऑप्टिक फायबर जो आपण घेणार आहोत तो ऑप्टिक फायबर या प्रकारचा असतो. त्याचा जो कोअर आहे तो कोअर आपण इथं दाखवलेला आहे. हा असेल त्याचा कोअर, आणि ही डायग्राम तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून घेऊ शकता. याच्यामध्ये हे दोन एंड असतील याचे. तर याला हे जे आहे याला आपण कोअर असं म्हणूयात. हा जो आहे तो कोअर, आणि याला वरून आपण क्लॅडिंग जे आहे ते क्लॅडिंग काढणार आहोत. हे वरून कोटिंग केलेलं ह्या प्रकारचं असेल, याला आपण म्हणायचं क्लॅडिंग. तर ह्या प्रकारे इथं हे क्लॅडिंग म्हणजे वरून आणखीन एक कोटिंग असतं. तर हे जे कोटिंग आहे ह्या कोटिंगचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.5. आता याच्यामध्ये हा जो आपण घेतलेला आहे तो दिस इज कोअर, आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज इक्वल टू 1.7. तर हा जो आहे वरचा म्हणजे ह्याचं आवरण जे आहे याला म्हणायचं क्लॅडिंग.
आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इज इक्वल टू 1.5. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिक फायबर. कन्स्ट्रक्शन एवढंच असेल की आतला जो आहे कोअर तो 1.7 या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मटेरियलपासून, ग्लास ट्रान्सपरंट मटेरियल ग्लाससारखं किंवा कॉर्ड्ससारखं याच्यापासून बनलेला असतो आणि त्याला वरती कोटिंग जे आहे ते कोटिंग जे आहे त्याला आपण क्लॅडिंग असं म्हणतो आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.5. म्हणजेच नाऊ धिस मीडियम कोअर इज डेन्सर अँड क्लॅडिंग इज रेअरर मीडियम. आणि याची जी जाडी आहे ती असते 10⁻⁻⁴ मीटर, म्हणजेच ऑर्डर ऑफ 10⁻⁻⁴, अगदी केसापेक्षाही कमी जाडीचा असेल हा. आता ज्यावेळेस याच्यावरती लाईट इन्सिडेंट होतो त्यावेळेस हा लाईट जो इन्सिडेंट होणार आहे तो इथून आपण जर पाहिलं तर हा त्याचा ओरिजिनल पाथ, पण इकडं न जाता आता हे रेअरर मीडियम आहे आणि हे डेन्सर मीडियम आहे. मातल्या डेन्सर मीडियमवरती हा रिफ्रॅक्ट होईल ह्या प्रकारे. तर रिफ्रॅक्ट होऊन या ठिकाणी इन्सिडेंट झालेला असेल हा. इथं आपण इन्सिडेंट रे जर घेतला, हा इन्सिडेंट झालेला रे असेल, तर हा रिफ्रॅक्टेड रे आहे. इथं रिफ्रॅक्ट झाल्यानंतर तो काय होत होता, हे मीडियम जे आहे ते डेन्सर मीडियम आहे आणि हे जे मीडियम आहे ते आता डेन्सर मीडियममधून हे क्लॅडिंग म्हणजेच रेअरर मीडियम झालं. पण याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे आणि याचा अँगल जर क्रिटिकल अँगलपेक्षा जर जास्त असेल, समजा आपण आता इथं नॉर्मल काढला हा, तर नॉर्मल काढल्यानंतर दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो आहे तो काय अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आय. आणि हा जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल म्हणजे व्हेन आय इज ग्रेटर दॅन आय सी देन इट गेट्स रिफ्लेक्टेड, म्हणजेच तो डेन्सर मीडियममध्ये किंवा इनसाईडला रिफ्लेक्ट होईल आणि त्याचं जे रिफ्लेक्ट होऊन तो अपोजिट वॉलवरती इन्सिडेंट होईल. आता परत इथं इन्सिडेंट झाल्यानंतर आपण हा जर नॉर्मल काढला तर परत हा अँगल जो आहे तर तो अँगल हा ग्रेटर दॅन काय असेल, क्रिटिकल अँगल असेल. तर हा ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल या प्रकारे आपल्याला मिळाल्यामुळं परत इथं आणखीन काय होईल, याचं आणखीन एकदा रिफ्लेक्शन होईल. तर हे जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन म्हणजेच या प्रकारे इथं अपोजिट वॉलवरती इथं रिफ्लेक्ट होईल हा. आणि हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो परत तिथं या वॉलवरती इन्सिडंट झालेला आहे. इथंसुद्धा याचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल आणि ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असल्यामुळं इथं तो काय होईल, रिफ्लेक्ट होईल. आता रिफ्लेक्ट होऊन इथं जो इन्सिडेंट झालेला आहे तर इथं मात्र ह्याचा अँगल जो आहे तो अँगल हा लेस दॅन क्रिटिकल अँगल असेल. तर याचा नॉर्मल जो आहे तो नॉर्मल ह्या प्रकारचा असणार आहे इथं आणि याचा ओरिजिनल पाथ जो आहे तो या प्रकारे असेल. पण आता डेन्सरमधून तो रेअररमध्ये जातो आहे आणि त्यामुळं अवे फ्रॉम नॉर्मल हा काय होईल, रिफ्रॅक्ट होईल. आणि अशा प्रकारे तो एका टोकामधून बाहेर म्हणजे आपण सोडलेला लाईट जो आहे तो दुसऱ्या टोकामधून बाहेर पडलेला दिसतो आपल्याला. तर दिस इज द वर्किंग ऑफ ऑप्टिक फायबर. म्हणजेच आपल्याला ऑप्टिक फायबरमधून लाईटच्या वेगाने, म्हणजेच हा लाईट जो आहे त्या लाईटच्या वेगाने इन्फॉर्मेशन आपल्याला पोहोचवता येते आणि याच्यामध्ये टोटली रिफ्लेक्ट होत असल्यामुळे देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. त्यामुळे जशी इन्फॉर्मेशन आहे तशीच्या तशी इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी याची आपल्याला मदत होते. तर याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ऑप्टिक फायबरचे, तर साधारणपणे आपण टेलिफोन म्हणजेच ब्रॉडबँडमध्ये आता किंवा लँडलाईन जे फोन होते सुरुवातीचे त्याच्यामध्ये जी कॉपर वायर आहे ती कॉपर वायर रिप्लेस करून त्या ठिकाणी ऑप्टिक फायबर्स टाकलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तसंच आणखीन बऱ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला ऑप्टिक फायबरचा यूज होतो. त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तर ह्याची फिगर तुम्ही पुस्तकामधून काढून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. थँक्यू.